वैद्यकीय शिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा सज्ज झालेला आहे। जिल्ह्यामधील 50 परीक्षा केंद्रांवरती तब्बल 17,734 विद्यार्थी आज परीक्षेला बसणार आहेत। तर कालपासून एनटीए कोऑर्डिनेटर, महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून सुरळीत परीक्षा पार पाडावी यासाठी तयारी करण्यात आली आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये नीटच्या फेर परीक्षेला आज 2 वाजता सुरुवात होणार आहे आणि आपण पाहतोय की छत्रपती संभाजीनगरच्या एका शाळेमध्ये पूर्णपणे प्रशासन सज्ज झालेलं आहे आणि त्याची तयारी देखील झालेली आहे। विद्यार्थी आता 11 ते 1:30 वाजेपर्यंत आतमध्ये प्रवेश करतील। त्यानंतर 2 वाजता या परीक्षेला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे। जवळपास 50 सेंटर आहेत आणि त्यावरती 17,734 विद्यार्थी आज परीक्षा देणार आहेत। सर्वात महत्त्वाचा प्रश्न हे आहे की 2 महिन्यापूर्वी ज्या पद्धतीनं पेपर रद्द झाले त्यानंतर कुठेतरी विद्यार्थ्यांचा कॉन्फिडंट गमावलाय का काय, अशा प्रकारचे प्रश्न निर्माण झालेला होता। आज पुन्हा एकदा विद्यार्थी परीक्षेला समोर जात आहे। आपल्याबरोबर काही विद्यार्थी आहेत। दादा, मला सांग, 2 महिन्यापूर्वीची घटना आणि आता काही दडपण फील करताय तुम्ही? दडपण तर जरूर आहे मुलांसमोर। तर फक्त एकच कृपा आहे आपल्याला की आता तरी सुविधा व्यवस्था जाऊ नये त्यांची। काही दडपण आहे आता का नाही? दडपण तर काही नाहीये, पण प्रिपरेशन यावेळेस 1 महिना एक्स्ट्रा भेटल्यामुळं चांगलं झालेलं आहे आणि फक्त पेपरच्या रेफरन्सवरती डिपेंड करत सगळं काही। रवी मुंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर।